ग्लिंटॉप इंग्लिशमध्ये पुन्हा एकदा स्वागत। आपण टेन्सची सीरीज बघतोय आणि या टेन्सच्या सीरीजमध्ये आज आपण तिसरा टेन्स बघणार आहे, तो म्हणजे प्रेझेंट परफेक्ट टेन्स, ज्याला पूर्ण वर्तमान काळ असं म्हटलं जातं। सुरुवातीला आपण त्याचं स्ट्रक्चर बघू। याचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस हॅव किंवा हॅज प्लस वर्ब PP प्लस ऑब्जेक्ट, म्हणजेच या काळात कर्त्यानंतर क्रियापदाची हॅव किंवा हॅज ही रूपं वापरली जातात। आता याच्याशी संबंधित काही नियम आपण बघू। तत्पूर्वी चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आता बघूया हा काळ ओळखायचा कसा। सर्वात प्रथम नियम नंबर 1, पूर्ण वर्तमान काळामध्ये कर्त्यानंतर टू बीची हॅव किंवा हॅज ही रूपं वापरली जातात। जसे की कर्ता आय, दे, वी, यू किंवा अनेकवचनी असल्यास हॅव वापरले जाते आणि कर्ता ही, शी, इट किंवा एकवचनी असल्यास हॅज वापरले जाते। फॉर एक्झाम्पल, आय हॅव डन इट, वी हॅव कम, दे हॅव मॅनेज्ड, यू हॅव मेड इट यामध्ये हॅव वापरले आहे आणि ही हॅज लाइक्ड, शी हॅज सीन, आकाश हॅज गॉन आणि इट हॅज स्टॉप्ड याच्यामध्ये हॅजचा वापर केला गेलेला आहे। नियम नंबर 2, पूर्ण वर्तमान काळात हॅव आणि हॅज या सहाय्यकारी क्रियापदानंतर मुख्य क्रियापदाचे तिसरे किंवा भूतकाळी रूप वापरले जाते। फॉर एक्झाम्पल, यू हॅव ब्रोकन इट, द बिल्डिंग हॅज कोलॅप्स्ड, द कलर हॅव मिक्स्ड, इट हॅज डिसाइडेड या चारही वाक्यामध्ये वापरली गेलेली मुख्य क्रियापदे भूतकाळातील किंवा तिसऱ्या रूपामधील आहेत। नियम नंबर 3, पूर्ण वर्तमान काळामध्ये नकारार्थी वाक्यात हॅव किंवा हॅज नंतर नकारार्थी शब्द वापरला जातो। फॉर एक्झाम्पल, शी हॅज नॉट कम, दे हॅव नॉट प्लेड, आय हॅव नेव्हर टॉक टू हिम, सचिन हॅज नॉट डील्ट विथ इट या चारही वाक्यामध्ये हॅव किंवा हॅज नंतर नकारार्थी शब्द वापरून वाक्य नकारार्थी बनवलेले आहे। अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण वर्तमान काळाची रचना, नियम आणि उदाहरणे अगदी सोप्या पद्धतीने बघितली आहेत। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा।